सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण बघतो अपरोक्षानुभूती हे शंकराचार्यांचं अतिशय हायर स्टँडर्डचं पुस्तक आहे। साधनेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी अतिशय बेस्ट पुस्तक आहे। आपलं श्लोक असा आहे, स्ववर्णाश्रम धर्मेण तपसा हरितोषणात् साधनं प्रभवेत् पुंसां वैराग्यादि चतुष्टयम्। अतिशय म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला ही साधना करणं सहज शक्य आहे। इतकं सोप्यापासून साधनेपर्यंत या पुस्तकामध्ये त्यांनी नेलेलं आहे। स्ववर्ण आश्रम धर्मेण तपसा हरितोषणा। याच्यात काय काय आहे? स्ववर्ण आहे, वर्ण एक एक ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल। त्याचप्रमाणे आश्रमाचा उल्लेख केलेला आहे। आश्रम
तर वर्ण म्हणजे काय, आपल्या लक्षात काय येतं? वर्ण म्हणजे जाती धर्माचे लोक, आपल्याला एवढंच कळतं वर्ण म्हणजे काय, तर जात किंवा धर्म, कोणत्या वर्णाचे लोक आहेत ते. पण इथे इतकी छान शंकराचार्यांची डेफिनेशन आहे, अतिशय सुंदर. कारण काय, विचारांमध्ये खूप क्लॅरिटी आहे. त्यांनी काय सांगितलंय, वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे मनुष्याचं अंतिम ध्येय काय आहे शेवटी? तर मनुष्याचं अंतिम ध्येय म्हणजे स्वतःचं स्वरूप पाहणं किंवा ते आत्मस्वरूप प्राप्त करून घेणं किंवा त्याचा अनुभव घेणं, हे अंतिम त्याचं ध्येय आहे. मग त्याचं वर्ण म्हणजे काय, त्या बाबतीत त्याचा वर्ण, ह्याचा अर्थ त्याच्या वासनांनुसार, त्याच्या वासना, त्याचे पूर्व संस्कार, त्याचे आत्ताचे माता पिता, त्याची आत्ताची सोसायटी, आणि या सगळ्यातून त्यांनी सध्याला स्वतःला कोणत्या ग्रेडवर डेव्हलप केलंय. म्हणजे आपण काय करतो, कपडा विकत घेताना काय करतो, ते ड्रेस मटेरियल असू दे, साडी असू दे, काय करतो, काय आपण कपड्याचा पोत कसा आहे, रंग तर आपल्याला पाहिजे तो सिलेक्ट करतो आपण, त्यात काही डाऊट नाही. पण त्याचा पोत कसा आहे, कपड्याचा पोत हाताला कसं लागतंय, जाडवारडं लागतंय का, धुवून कसं होणार आहे, ते मुलायम आहे का, सॉफ्ट आहे का, हे आपण सगळं बघतो ना. त्याला म्हणतात पोत, कपड्याचा पोत. तसा पूर्वसंस्कार, पूर्व वासना, आत्ताचे जिथून तो जन्मला मानव, त्याचे आत्ताचे मातापित्यांपासून घेतलेले संस्कार आणि समाजाचे त्याच्यावरती झालेले संस्कार, म्हणजे तो काय ग्रॅब करतो समाजातून, ते पण डिपेंडंट आहे ना. इतक्या मधून त्यांनी स्वतःचा पोत कसा ठेवलाय, कशासाठी, परमेश्वराकडे जाण्यासाठी. याला शंकराचार्यांनी वर्ण म्हटलंय. वर्ण, तुमचा वर्ण कसा आहे, तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, चमत्कार आवडतात का, म्हणजे अशा सत्संगाला जायचं की तिथे चमत्कार होतात का, तुम्हाला तुमचे सांसारिक प्रॉब्लेम सोडवणारा सत्संग आवडतो. हे सगळं शंकराचार्य म्हणतात हे वर्णावर अवलंबून आहे. तुमचा वर्ण कसा आहे, तुमच्या जीवनाचा पोत कसा आहे, स्टँडर्ड ऑफ लाईफ, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही. आमचे गुरुदेव म्हणायचे चिन्मयानंद, स्टँडर्ड ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लाईफ कसं आहे तुमचं, जीवनात तुम्ही कोणत्या प्रकारचा विचार केलाय, मायेला तुम्ही किती महत्त्व दिलेलं आहे. नुसतंच मायेला महत्त्व दिलं नाही, पण ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आचरण्याची किती तुम्हाला इच्छा आहे, आणि तो कोणत्या पद्धतीने, चमत्काराच्या पद्धतीने. गुरुनी आपल्या डोक्यावर हात ठेवावा
आणि आपल्याला तो ईश्वराचा अनुभव व्हावा. अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल का? या सगळ्याला म्हणतात वर्ण. दुसरं नाव आलंय या श्लोकामध्ये ते आश्रमाचं. मग आश्रम श्रम झाल्यानंतर आश्रम म्हणजे आता श्रम नाही करायचे, त्याच्या विरुद्ध म्हणजे आराम करायचा. आराम म्हणजे जिथे आपण आत्ता स्थिर आहोत असं स्थान. मग हे आश्रम 4 आहेत. कोणत्या आश्रमात म्हणजे कोणत्या वयात तुम्ही आहात? ब्रह्मचर्याश्रम म्हणजे तुम्ही शिकत आहात का? आजच्या भाषेत म्हटलं तर जे शिकण्याचं वय आहे 20 ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याश्रम. पुढे त्याच्या गृहस्थाश्रमात तुम्ही आहात का? म्हणजे ब्रह्मचर्याश्रमात असताना ईश्वराची ओढ लागली आहे का? आत्मप्राप्तीची ओढ लागली आहे का? दुसरं, गृहस्थाश्रमात असताना तुम्ही आत्मप्राप्तीच्या मार्गावर आहात का? कौटुंबिक जीवन जगताय तुम्ही. वानप्रस्थाश्रम, घरातनं निवृत्ती घेतली आहे, संसार केलाय पण आता त्याच्यात लक्ष घालायचं नाही आहे, म्हणून वानप्रस्थाश्रम. ह्याचा अर्थ काय? घरातून निवृत्ती आहे पण आम्हाला संन्यास नाही घ्यायचा आहे. संन्यासीकडंच गोष्ट आहे एकदम. संन्यास नाही, आम्हाला खाऊन पिऊन मजा करायची पण घरात लक्ष नाही घालायचं. आता ओनरशिप सोडून द्यायची प्रत्येक गोष्टीची. याला म्हणायचं वानप्रस्थाश्रम. मग वानप्रस्थाश्रमात असताना तुम्ही हे करताय का? आत्मप्राप्तीचा मार्ग आचरताय का? आणि चौथं, संन्यासाश्रम. संन्यासाश्रमात तुम्हाला आत्मप्राप्ती हवी आहे का? याच्यावरून एक कळलंच असेल ना सगळ्यांना कळलं असेल किती महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये बेसिकली सांगितल्या आहेत ते बघा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा आता मी जर वेळेसारखं म्हटलं मला ना आत्ताच्या आत्ता आता डॉक्टर व्हावंसं वाटतंय, आता मी ह्याच्या पुढे 4 वर्ष देणार, मला खूप इंटरेस्ट आला आहे हो, आता मला आजपासून मी सुरुवात करणार, डॉक्टर होणार मी आता, असं जर मी म्हटलं तर काय होईल? मी जर असं म्हटलं तर आहे का? म्हणजे माझी कपॅसिटी आहे का? लोक हसतील, पण लोक हसतील ही काय लोकांची चूक आहे का? नाही, माझीच चूक आहे ना. जी कपॅसिटी आपण निर्माण करतो किंवा जी कपॅसिटी आज आपली आहे ओरिजिनली, तिथून आपल्याला पुढे कसं जायचंय याला म्हटलेलं आहे वर्ण. शंकराचार्यांकडे पाहून शंकराचार्यांनी जे काही केलं ना ते आता मी करणार आहे बरं का. त्यांचं नाव खूप झालं, माझंही व्हायला पाहिजे जगात नाव, आणि मी आता सगळं सोडून देणार आणि मी खूप साधना करणार बरं का. मला लोकांनी म्हटलं पाहिजे की कित्येक वर्षांनी परत दुसरे शंकराचार्य जन्मले. असं होईल का? नाही, माझा पोत वेगळा आहे जीवनाचा. शंकराचार्यांचा पोत कुठे, माझा पोत कुठे? शक्यच नाही आहे ते. माझ्या डोक्यात दुसरे विषय अनेक आहेत, दुसऱ्या वाटा आहेत माझ्या विचारांना. भलेही बाकीचं काही नाही पण तरीसुद्धा त्या स्टँडर्डची मी नाही आहे, म्हणजे ते होऊ शकत नाही. आणि जन्मजात जे आहे ते आहे, आता त्याच्यात बदल नाही होऊ शकत. हे इतकं अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे. माझी कपॅसिटी काय आहे तोच मार्ग मला धरला पाहिजे. याचा अर्थ जर याच्यामध्ये अध्यात्मामध्ये एखादा खूप नवीन असेल आणि
भोळा भाबडा असेल, अध्यात्म करू शकतो नो डाऊट, पण त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? भजनं ऐकून भजनांमध्ये रमून सगुण साकाराची आधी एकरूप झालं पाहिजे. मग तो हळूहळू येऊ शकतो की अरे आपलं आत्म प्राप्ती म्हणजे काय, आत्मस्वरूप म्हणजे काय, हे तो नंतर हळूहळू जाणू शकेल. पण एकदम तुमच्या क्लासला येऊन आता मला त्याला एकदम उपरती झाली तर तो ते नाही करू शकत. म्हणून काहीही जे घडतं ते अयोग्य काहीच नाही. कोणी जॉईन होतं आणि कोणी सोडून देतं, कोणी जॉईन होतं आणि पुन्हा जॉईन होत नाही, त्याच्यात चुकीचं काही नाही. ज्याचं विचारसरणी जिथे जिथे जुळते तिथे तिथे तो जातो. त्याला म्हटलंय शंकराचार्यांनी वर्ण, म्हणजे आपलं स्टँडर्ड काय आहे, म्हणजे आपण काय काय शिकू शकणार आहे. आजची जी परिस्थिती आहे, माझ्या जन्मजात आलेल्या वासना, मला कसल्या वासना होतात. मला खूप मसालेदार खाण्याच्या वासना होतात. तर आध्यात्मिक विचार जास्त जुळून येत नाहीत. आधी मग ते काय आहे, थोडंसं खाणं सौम्य केलं पाहिजे. सौम्य तिखट, सौम्य मसाले, हां, आणि मग हळूहळू डोक्यातले विचार शांत होतात आणि मग तिथे एकाग्रता येते. काहीही ज्या पद्धती असतील त्या. हे फक्त केवळ एक उदाहरण दिलं मी. अनेक गोष्टी किंवा म्हणजे असं कशाच्या विरुद्ध मी आहे आणि सगळं तुम्ही सोडून संन्यास घ्या असं नाही. पण आपल्याला एक काळामध्ये काय होऊन जातं, खूप मोबाईलचं किंवा खूप टी व्हीचं वेळ येऊन जातं. ॲटोमॅटिक होतं ते, कशाने होतं काय होतं माहिती नाही, एक काळात असं होऊन जातं. अशा वासना निर्माण होणं आणि त्याच्यामध्ये आपण आत्मस्वरूपाकडे खेचले जाणं हे कठीण असतं. मग तुम्ही काय काय आत्तापर्यंत मेंटेन केलं आहे, मुळात जन्मताना पासून आजपर्यंतचं तुमचं अंडरस्टँडिंग त्या बाबतीत काय आहे. आणि एकेकाचा असंही होऊ शकतं, आजपर्यंत हात लावला नाही पण मागच्या जन्माच्या काही वासना अशा उभरून आल्या की एकदम आता त्याच्यात तो अचानक खूप पुढे जाणार आहे. आता जॉईन करून तो त्याचा खूप विचार करणार आहे ह्याच्या पुढे, असं पण होऊन जातं एक वेळेस. म्हणजे ते तसं लॉजिकल असं काही नाही, सगळं इलॉजिकल आहे. पण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट शंकराचार्यांनी इथे मांडलेली आहे की आपापल्या वर्णानुसार प्रत्येकाने मार्ग निवडावा. एखाद्याचं बघितलं म्हणून मी आता 2 तास साधनेला बसणार आहे, पण 2 तास साधनेला बसल्यानंतर पहिला 1.5 तास विसरूनच गेलो की साधनेला बसलो आहे. आणि कुणाला काय कंपनीतले विचार आठवले, कुणाला काय आणखीन आठवलं, कसे प्रॉब्लेम सॉल्व करायचे, कोणी चिंतेतच आहे अजून 1.5 तास. आणि मग आठवण आली की आता अरे आपण साधनेला बसलो आहे, अर्धा तास तरी साधना करू. त्या अर्धा तासात कसं 5 मिनिटं साधना झाली, मग आज काही लक्ष लागत नाही, जाऊ दे. हा जीवनाचा पोत नाही आहे. मग तुम्ही दुसऱ्या पद्धतीने साधना करा, काहीही करा, पण दुसरा पद्धत वापरा, तिसरी पद्धत वापरा. हजारो लाखो पद्धती आहेत. आजकाल काय आहे, सगळं आपल्या समोरच आहे, लपवून काही ठेवलेलं नाही. आणि मनुष्य खूप त्याच्यामुळे काय होत चाललं आहे, वेल एज्युकेटेड होत चाललं आहे. त्याला सगळ्या गोष्टी कळतात, मोबाईलवरनं कळतात, यूट्यूबवरनं कळतात, काय नाही कळत. आपल्याला त्यातलं जे सूट होईल, सूट कसं असतं, एखादी गोष्ट करायला घेतल्यानंतर जी आपल्याकडून सहजगत्या होते, व्हायला लागते, रेग्युलरली पण करायला लागतो, त्याला म्हणतात सूट होणं. आणि जे करायला गेलं प्रयत्न करून आणि ते होत नाही, त्याला म्हणतात सूट न होणं.
आपापल्या वर्णानुसार, फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आपापल्या वर्णानुसार आपल्या जीवनाचा पोत कसा आहे तेच आपण आचरायचं आहे, तोच मार्ग आपण घ्यायचा आहे. काय कुणाकुणाला आणखीन काही आवडतं, आणि खूप लोक आहेत ना या जगामध्ये, नाही का? किती ते क्षीरसागर महाराज आहेत, आणखीन काही काही आहे, बरंच काही काही आहे, म्हणजे किती लोक आहेत. किंवा कीर्तनाचा मार्ग आहे, किंवा आणखीन काही प्रवचनं तुम्हाला ऐकता येतात. हां, त्यांनीसुद्धा मनुष्य आपलं जीवन सुखी करू शकतो. पण आपला पोत कसं आहे त्यावर आपल्याला साधना करणं अवलंबून असतं. नाही तर आपण ऐकतोय आणि साधना करावीशी नाही वाटत आहे आपल्याला, तर मग तो मार्ग आपल्यासाठी नाही आहे, असं शंकराचार्य म्हणतात. दुसरा त्यांनी म्हटलं आहे आश्रम. हे इतकं महत्त्वाचं आहे की बस रे बस. आश्रम म्हणजे काय? जिथे आपण सध्या वास करतो आहोत, आराम करतो आहोत. कशात आराम करणं म्हणजे काय? तिथे त्या पदामध्ये, त्या जागेमध्ये आपण स्थित आहोत. मग ब्रह्मचर्य आश्रम, एखादा शिष्य आहे, एखादा शाळेत जाणारा विद्यार्थी, एखादा कॉलेजला जाणारा विद्यार्थी, शिक्षण घेता घेता त्याच्या मनात विचार आलेला आहे की आपण आत्मस्वरूप जाणावं. प्रायोरिटी शिक्षणाची आहे, आणि कोणतं शिक्षण तो घेतो आहे, आणि त्याला आत्मस्वरूप प्राप्त करायचं आहे. त्याचं वय, त्या वयाला अनुसरून असलेलं अंडरस्टँडिंग, त्याचेही गतजन्माचे त्याचे विचार, त्याच्या घरातला सगळा माहोल कसा आहे, आईवडिलांचे विचार, कोणाकोणाकडे पिढ्या हाच विषय चालत आलेला असतो. त्यामुळे तो मुलगा लहान वयातला असला तरीसुद्धा तो त्यात पुढे जाऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही ब्रह्मचर्याश्रमात स्थित असाल तर ते सोडून तुम्ही हे नाही करू शकत, असं आचार्यांचं म्हणणं आहे. या श्लोकावरून असं म्हणायचं आहे आचार्यांनी की ब्रह्मचर्याश्रम म्हणजे आजच्या जगामध्ये, पूर्वीचा ब्रह्मचर्याश्रम गुरुकडे जाऊन शिकायचं, पण आजच्या युगामध्ये शाळा किंवा कॉलेज करणं याला प्रायोरिटी आहे. डिग्री, डबल डिग्री ही हवीच आहे माणसाला, त्याच्याशिवाय तो काही करू शकत नाही, नाही का? तर त्याच्यामुळे त्याला प्रायोरिटी आहे, कारण तुम्ही त्या आश्रमात सध्या आहात, आणि त्या आश्रमाची जी कर्तव्य आहेत तुमची त्या वयानुसार ती केली पाहिजे. इथे वयाचाही संबंध आहे, आणि अंडरस्टँडिंगचाही संबंध आहे, आणि आश्रमाचा प्रायोरिटीचाही संबंध. दुसरा आश्रम कोणता आहे तर आपला गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम म्हणजे जो मनुष्य संसार करू लागला आहे आणि संसारामध्ये आहे. गृहस्थाश्रमात खूप अनेक वर्ष निघून जातात. असा गृहस्थाश्रमी सर्वसामान्य मनुष्य, त्याचं ध्येय आहे की मला आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना की ज्ञानेश्वर माऊलींचं वडील जे होते ते घर सोडून निघून गेले होते ना गुरुकडे. त्यांना अचानक खूप इच्छा झाली की आपण घरी जावं, आपण हे करावं, आत्मप्राप्ती करून घ्यावी. गतजन्माच्या वासना, यात मुद्दाम कोणी काही करत नाही. तो संसार सोडून ते निघून गेले होते, आणि फार पूर्वीची पद्धत आहे ना ही, की पुरुषप्रधान संस्कृती होती. असं जाताना कुठे जात आहात वगैरे असं तर अजिबात विचारायचं नाही. आणि ती माऊलींची जी आई होती
ती खूप काळजीत पडली की गेलेला मनुष्य परत येत कसा नाही, आणि ती तसेच दिवस काढत होती. एके दिवशी त्यांनी त्यांच्या गुरुला दीक्षा मागितली की मला दीक्षा घ्यायची, म्हणजे काय परमनंट मला संन्यासाश्रमात राहायचं आहे थोडक्यामध्ये. तर काय सांगावं गुरूंनी? गुरु आणि अंतर्ज्ञानाने सगळं जाणतात. आता आजकाल ना खूप येतं आहे, मीडियावर खूप येतं आहे की खूप लोक अंतर्ज्ञानाचा अभ्यास करतात. म्हणजे हा जमानाच असा आहे, कुणाच्या मनात काय. तर गुरु ना त्या काळी सहज जाणत होते आणि त्यांनी विचारलं की तू संसार सोडून आलेला आहेस, त्याच्यामुळे संसार अर्धवट टाकून तुला येता येणार नाही, कारण परमेश्वरानेच तुला संसारात घातलेला आहे. तर तो संसार हा काही कारणासाठी तुला त्या संसारात परमेश्वराने नेमलं. आणि पहा ना, त्या संसारामध्ये निमित्त म्हणून ते ज्ञानेश्वर माऊलींचे वडील होते, आई वडील हे निमित्त म्हणून होते. पण या चारही भावंडांना मुक्ती मिळाली आहे. म्हणजे जे 4 आत्मे होते त्यांना मुक्ती मिळण्यासाठी त्या आईवडिलांचा जन्म होता. म्हणजे भगवंताचं काही सांगता येत नाही कशासाठी तो काय निर्माण करतो. हे कशासाठी सांगितलं माहिती आहे का? जो मनुष्य आपल्या या गृहस्थाश्रमामध्ये असतो, तर गृहस्थाश्रमात त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि त्याने पार पाडल्याच पाहिजे, नाहीतर त्याला परत परत त्या कराव्या लागतात जन्म घेऊन. आणि प्रत्येकच आश्रमात आहे म्हणजे, पण ओव्हरऑल बोलायचं झालं तर त्याला महत्त्व येणार नाही. म्हणून मी सांगते मुद्दाम की गृहस्थाश्रम हा जास्त वेळेचा आहे, जास्त काळ मानवाचा गृहस्थाश्रमात जातो आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका मनुष्य निभावतो. एक साधी स्त्री म्हटलं तर एक मुलगी म्हणून तिचं काय कर्तव्य आहे, मग नंतर पत्नी म्हणून काय कर्तव्य आहे, नंतर मुलं म्हणून तिचं, आई म्हणून तिचं काय कर्तव्य आहे, आजी म्हणून तिचं काय कर्तव्य आहे, हे सगळं असतं. म्हणजे हे एक उदाहरण झालं, पण प्रत्येक मानवाचं असं आहे आणि ते विधिलिखित आहे, म्हणजे ते कोणी बदलू शकत नाही. त्याच्यामुळे त्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळून प्लस तुमचं आजचं जे वय आहे ते, म्हणजे वयाचाही एक प्रभाव आहे, 25 वयाचा मुलगा, 55 वयाचा माणूस, याच्यामध्ये अंडरस्टँडिंगमध्ये फरक आहे. 25 वयाचा मुलगा बुद्धीने अतिशय हुशार आहे समजा, पण अनुभव नाही. 55 वयाचा मुलगा हुशार जरी असेल तरी तो 25 वयाच्या मुलापुढे कमी दिसतो आहे, कारण आता त्याला समजलंय की जी काही बुद्धी आहे ती शो करण्याची गोष्ट नाही. तो शांत झालाय या समाजामध्ये वावरून आणि तो अतिशय शांत आहे. तो सगळा शो ऑफ त्याचा कमी आहे आणि समज खूप आहे. म्हणजे हा एक फरक आहे वयाचा. त्यामुळे वय, तुमचा आश्रमाच्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, प्लस आता परत पूर्वजन्मातले संस्कार. म्हणजे एखाद्याला अजिबात भगवद्गीता उपनिषद आवडत नाही, त्यांना 90 वयाला सुद्धा पत्ते कॅरम खेळायला आवडतो, बाकी त्यांना अजिबात आवडत नाही. तर कोण देवदेव करत बसतंय, असे सुद्धा लोक आहेत. म्हणजे पूर्वजन्माचे तुमचे काय संस्कार आहेत, माता पित्यांचे काय संस्कार आहेत, आजूबाजूच्या तुमच्या ज्या समाजात तुम्ही वाढलात लहानपणी विशेषतः, ते तुमच्यावर काय संस्कार आहेत, तेही सगळे संस्कार बोलतातच शेवटी. त्यामुळे आश्रम महत्त्वाचा. वानप्रस्थाश्रमात अजून तुम्हाला गृहस्थाश्रमाची थोडी आठवण आहे. काही तुम्हाला गोष्टी वाईट वाटत आहेत की माझं हे होतं, माझं घर होतं, माझं असं होतं, माझा एक दबाव होता घरामध्ये, असं किंचित मनाच्या कोपऱ्यात आहे. पण जबाबदारी नाही
आणि तुम्ही आता त्या स्थितीमध्ये तुमचा आश्रम काय, वानप्रस्थाश्रम, जीवनाचा पोत काय आहे तो तिथे कॅल्क्युलेट होणार. आणि मग तिथे तुम्ही कशा अर्थाने प्रायोरिटी तुमची आत्मप्राप्ती करण्यासाठी असेल, पण ती प्रायोरिटी असली तरी हा तुमचा पोत आणि तुमचं तयार झालेलं मन तुम्हाला तिथे किती पोचवतं आहे याला महत्त्व आहे. आणि संन्यासाश्रम, संन्यास एकदा घेतला की मागे फिरता येत नाही, परत मागचा विचार करता येत नाही. असा संन्यासी जर जीवनाचा रस्ता चुकला तर ना धड इथला आणि ना धड तिथला. त्याला आपल्या ह्याच्यामध्ये शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये कडक कारवाई आहे ह्याच्यावर. एकदा संन्यास घेतल्यावर गृहस्थाश्रमात जाता येत नाही. केवळ ज्ञानेश्वरांच्या वडिलांना गुरुची आज्ञा म्हणून ते करावं लागलं, कारण त्यांना पुढे दिसत होतं या 4 जणांचे मोक्ष त्यांना माहिती होते. आणि त्या 4 जणांना जन्माला घाल आधी, त्यांना मोक्ष मिळायची, त्यांना हे होऊ दे व्यवस्था, आणि मग तुला काय पाहिजे ते तू कर असं सांगितलं होतं. परंतु एकदा संन्यास घेतल्यावर मागे फिरता येत नाही. आणि म्हणून संन्यास झाल्यानंतर प्रायोरिटी एक म्हणजे केवळ आणि केवळ एकच असायला पाहिजे. त्याच्यासाठी आधी जीवनाचा पोत तयार करायला पाहिजे आपल्या. अतिशय महत्त्वाचं आहे. मग सगळं स्वभाव आपला, आपली प्रवृत्ती आणि आपल्या मनाची प्रवृत्ती अशी आहे का, आधी आपल्याला संसारातली उच्च ध्येय पकडता येतात का, हे एक महत्त्वाचं आहे. एकाग्रता करता येते का कोणत्याही विषयावर. एकाग्रता कोणताही विषय असो, आपला संसारातला कोणताही विषय असो, म्हणजे अगदी आलतू फालतूसुद्धा. सपोज फॉर एक्झाम्पल एकदा आपली रेसिपी चुकली, कुठली तरी रेसिपी चुकली, तर त्याचं नॉलेज आहे का, आपल्याला एकाग्रता आहे का, याच्यावर नेमकं काय केलं तर ही रेसिपी सुधारेल. हे खूप रोजच्या जीवनातलं उदाहरण दिलं मी. किंवा कोणतीही गोष्ट बिघडली तर ताबडतोब लोक फेकून देतात आणि नवीन आणतात. आजकालचा तर जमाना असा आहे. मग त्यातल्या त्यात तीच वस्तू न फेकून देता व्यवस्थित करता येते का. पूर्वीच्या लोकांमध्ये ही क्रिएटिव्हिटी होती. प्रत्येक वेळी ते फार गरीब होते असं नाही आहे, पण ही वृत्ती नव्हती की आहे ते सगळं फेकून द्यायचं आणि नवीन काहीतरी आणायचं. ही वृत्ती त्यांची नव्हती. म्हणून आणि मनामध्ये नवीन नवीन काहीतरी करण्याची पण वृत्ती होती. हे कशासाठी सांगायचं, तर एकाग्रता आपली छोट्या छोट्या गोष्टींवर होते का, तर ती फार मोठ्या गोष्टीवर एकाग्रता होऊ शकेल. काय आहे याच्यात, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि साधना असे 4 मुद्दे आहेत. म्हणजे नुसत्या श्रवणाने काही होणार नाही, तर ते तुम्ही वारंवार मनन केलं पाहिजे त्याच गोष्टींचं. आणि फार पूर्वीच्या नाही, फार पूर्वी त्या कुठल्या तरी पुस्तकात कसं सांगितलं होतं ते नाही. ताज्या श्रवणाचं लगेच दुसऱ्या दिवशी मनन व्हायला सुरुवात झाली पाहिजे. लगेच मनन झालं पाहिजे, लगेच रोजचे विषय रोज मनन झाले पाहिजेत. त्याच्यानंतर त्याचं निधिध्यासन, म्हणजे दिवसभरातनं सगळं करत असताना निधिध्यासन, ह्याचा अर्थ पुन्हा 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 फ्रिक्वेन्सी त्याची जास्तीत जास्त वाढली पाहिजे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय,
की सतत 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 वारंवार वारंवार थोड्या वेळाने ते झालं पाहिजे. एवढंच. भरपूर वेळा ते झालं पाहिजे, त्याची रिव्हिजन मनन करण्याची, याला महत्त्व आहे. आणि मग ते आपल्या साधनेत उतरतं. आपल्या ब्रेनची तर अशीच रचना आहे. आपल्या मनावर कुठलेही विचार कसे ठसलेले आहेत, पुन्हा 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 रिपिटेशन होऊनच ते ठसलेले आहेत. आणि शिवाय म्हणजे हे तर आहेच, एकाग्रता झाली पाहिजे, पण कुठल्याही बाबतीत आपल्याला स्वतःला कंट्रोल, आत्मसंयमन करण्याची आपल्याला सवय आहे का? आत्मसंयमन हे एवढ्यासाठी उपयोगी पडेल तुम्हाला. आता काय आहे माहिती का, प्रत्येक गोष्टीत आपण एखाद्या एक्स्ट्रीमला जाऊन विचार करतो कधी कधी, की आत्मसंयमन म्हणजे आता समजा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला एखादी गोष्ट खायची नाही आहे तर नाही खाणार, हे आत्मसंयमन आहे. किंवा एखाद्या ठिकाणी आता जायचं नाही आपल्याला, ते आत्मसंयमन आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, ते आत्मसंयमन आहे. म्हणजे झोप जास्त येऊ द्यायची नाही, हे बरोबर आहे. पण आता हे आत्मसंयमन जे आहे, हे आत्मसंयमन जर तुम्ही साधनेच्या बाबतीत ठेवलं, की आता मी फार साधनेच्या आहारी जाणार नाही, असं जर ठेवलं तर ते आत्मसंयमन बरोबर नाही. म्हणजे ते योग्य ठिकाणी ते आत्मसंयमन वापरलं पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, एखादी साधना करत असताना एखादी विशेष समजा काहीतरी अनुभव आला, आणि अनुभव येतात. आता हे बघा, काही कडक जे लोक आहेत साधनेमध्ये, त्यांनी ह्याच्यावर खंडन केलेलं आहे, म्हणजे ह्याच्या विरुद्ध उठाव केलेला आहे, की हे बघा, साधनेमध्ये लाईट दिसत नाही, प्रकाश वगैरे काही दिसत नाही. साधनेमध्ये कुठला देव काही आपल्याला दर्शन देत नाही. म्हणजे ती काही खरी साधना नव्हे असं सांगतात. पण तरीसुद्धा सांगू का, जर सुरुवातीचे साधनेचे मार्ग असतील आणि तुम्हाला जर काही वाटत असेल, हो आता लोकांना काही म्हणू दे पण मला आलाय ना अनुभव हा, तो त्या भावनेच्या पातळीवर असतो, बरोबर आहे. पण आता इथे आत्मसंयमनाचा मुद्दा असा आहे की मला किती छान अनुभव आला, असं मला परत परत येईल का अनुभव? आला तर खूप बरं होईल, परत परत असाच अनुभव येऊ दे, असाच मला परमेश्वर भेटू दे. किती छान तो प्रकाश पडला होता, आणि अगदी कुणालाही असा अनुभव येणार, असं त्याच्या मागे जाता कामा नये. याला त्यांनी म्हटलेलं आहे काय, आत्मसंयमन. आत्मसंयमन ही एक तपश्चर्या आहे. कशाच्याही मागे तुम्ही वाहत गेलात, कुठल्याही म्हणजे साधनेच्याही मागे खूप वाहत गेलात, तर ती साधनाच होते, साध्य होत नाही. एक उदाहरण देते, काय मी नाव नाही सांगणार, पण त्या एक काकू होत्या. आता ते इथे राहत नाही, दुसऱ्या गावाला राहायला गेले ते लोक. तर अतिशय कठोर साधना म्हणजे त्यांचं ते योगाचं होतं, आणि योगा करायच्या त्या आता योगा मास्टर आहेत, आणि त्या त्यांच्या घरी योगाचे क्लास घेतात. आता झालं असेल त्यांचं वय 80 वगैरे झालं असेल, पण अतिशय सडसडीत आणि छान, म्हणजे आता चांगली तब्येत आहे. पण इतका योगा करायचा की पहाटे 3 वाजल्यापासून आधी ते इथेच राहत होते. तर किती योगा करायचा नाही, योगा केला ना की कधीही तब्येत बिघडत नाही. आणि त्या योगाने अगदी पूर्ण क्षीण होऊन जायच्या, त्याची तब्येत निम्मी झाली होती. आम्ही म्हणायचो इतका योगा करू नका. आणि एके दिवशी नाही झालं, हे हळूहळू होत गेलं. पण आम्ही त्या वेळांमध्ये भेटलोच नाही, त्याच्यामुळे आमच्या काही लक्षात नाही आलं, आणि हळूहळू त्यांची जीभ जड होत गेली.
आणि एके दिवशी हे BP शूट झालेलं त्यांचं, की त्यांना ते चक्कर येऊन पडल्या. आणि अजून जर ह्याचं रूपांतर जास्त झालं असतं तर अर्धांगवायू झालं असतं. आता त्यांचं BP वगैरे सगळं नॉर्मल आहे. त्या आता गावाला राहायला गेल्या. खूप सगळं चांगलं आहे, तो प्रश्न नाही. पण इथे मला एवढंच सांगायचं आहे फक्त की आत्मसंयमन पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना, त्याचे परिणाम काय होत आहेत ह्याच्यावरून जेवढ्याच तेवढं. कारण आपला देह जड आहे, मन बुद्धीपेक्षा जड आहे. आणि साधना ही सूक्ष्म सूक्ष्म होत जाते. आधी जडच असते पण नंतर ती हळूहळू सूक्ष्म होत जाते. तर जड देहाला किंवा जड मनाला ही साधना पेलत नाही. आणि जड मनाला पेलत नाही म्हणजे मग काय होतं माहिती का, माणसाचा इम्बॅलन्स होतो. जड देहाला पेलत नाही म्हणजे सरळ सरळ तब्येत बिघडते कोणत्या ना कोणत्या अर्थाने. त्याही दृष्टीने आपल्या सगळ्या बाबतीत स्वतःवर आत्मसंयमन हवं. मग असं जर तुम्हाला सगळ्या बाजूने आत्मसंयमन जगता येत असेल, कर्तव्य कर्म काळजीपूर्वक करत असाल, कुशलतेने पार पाडत असाल, तर परमेश्वराचं ध्यान करून, परमेश्वराशी एकाग्रता बाळगून हळूहळू सगुण चैतन्याला, सगुण ईश्वरालाच आपण संतुष्ट करावं. म्हणजे काय, स्वतःलाच संतुष्ट करावं. पूजा केली, काही आपण वाचलं म्हणजे आता हे बघा, प्रत्येकाचा विश्वास असतो. कोणी पोथी वाचतं, कोणी पारायण करतं, कोणी हे असे उपनिषद वगैरे वाचतं. कुणाला ज्ञानाच्या मार्गाने जायचं, कुणाला भक्तीच्या मार्गाने जायचं, त्यात काहीही अडचण नाही. कोणी काही म्हणू शकत नाही की तुम्ही पोथी वाचू नका, असं करू नका, पारायण करू नका. ज्याला जो भाव आहे तो त्यांनी करावा. पण तरीसुद्धा कसा करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्ही पोथीचं पारायण करा किंवा तुम्ही उपनिषद करा. पोथीचं पारायण करताना ते प्रत्येक शब्दात, तो प्रत्येक शब्द भगवंताच्या किती जवळ नेतोय मला हे लक्ष पाहिजे. आणि उपनिषद वाचताना मला स्वतःला आत्मस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक शब्द काय सांगतोय हा भावला पाहिजे आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर असं हळूहळू या दोनपैकी कोणत्याही मार्गाने तुम्ही जा. एक तर ज्ञानमार्गाने जाऊन सतत 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 त्याचं निधिध्यासन करा, तरी तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. आणि नाही तर भक्ती मार्गाने जाऊन भोळेपणाने परमेश्वराच्या चरणांवर स्वतःला समर्पित करा. समर्पित करणं बरं का, ज्याचं मन अतिशय शुद्ध आहे तो सहज समर्पित होतो. पण समर्पित करणं प्रत्येकाला इतकं सहज शक्य नाही आहे. इतकं सहज शक्य नाही आहे परमेश्वरापुढे समर्पित होणं. त्याला एक प्रकारचं अंडरस्टँडिंग पाहिजे, त्याला एक प्रकारचे आपल्याला विचार असायला हवेत आपल्या मनामध्ये, एक प्रकारचा परमेश्वराविषयी भाव असायला पाहिजे. परमेश्वर ही चीज काहीतरी माझ्यापेक्षा मोठी आहे, वेगळी आहे, विशेष आहे हे वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही काहीही करा, पण निधिध्यासन खूप महत्त्वाचं आहे. हे निधिध्यासन जर उपनिषदांच्या मार्गाने जात असाल तर जे वाचलं, जे श्रवण केलं, जे नोंद करून ठेवलं आपल्या वहीत, त्याचं पुन्हा पुन्हा मनन करणं आणि मनन सखोलतेने झालं
की त्याचं निदिध्यासन म्हणजे पुन्हा पुन्हा आठवणं. ते पुन्हा पुन्हा आठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आठवून त्याच्याप्रमाणे वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या वासना हळूहळू नष्ट व्हायला लागतात, नवीन वासना निर्माण होत नाहीत आणि आपलं मन हे एका विशिष्ट पद्धतीने, तुम्हाला समजा गणित सोडवायचं असेल शाळेच्या वयात, तर तुम्हाला गणितात खूप हुशार आहे, पण आता ते गणित सुटत नाही. मग काय होतं माहिती का, सारखं डोक्यात तेच गरगरत राहतं, तेच असं असेल तसं असेल तसं असेल. अशा रीतीने प्रत्येक वेळी त्याचं जर मनन केलं, निदिध्यासन केलं, तर तो प्रश्न सुटतो. अशा रीतीने परमेश्वराच्या बाबतीत निदिध्यासन झालं पाहिजे. मग तुम्ही भक्ती मार्गाने जा किंवा ज्ञानमार्गाने जा, मग नवीन वासनाही निर्माण होत नाहीत आणि नवीन निर्माण होणाऱ्या वासना बंद होतात. जास्तीत जास्त आपल्याला आत्मस्वरूपाचं आकर्षण वाटायला लागतं आणि अशा रीतीने आपली विचारांची गुणवत्ता वाढते. नुसतं या मार्गाने आहे ना, धोपट मार्गाने, ढोबळ मार्गाने जाऊन चालत नाही. आता काय काही नाहीच आहे जीवनात, हरलं काय आणि जिंकलं काय असं नाही आहे. भगवंतांनी सांगितलं तसं आहे, हुशारीने सगळंच करायचं आहे, पण मग त्याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक सगळं करून, कुशलतेने करून सुद्धा एखाद वेळेस काहीतरी कमी पडलं असेल तर त्या बाबतीत शांत राहा आणि ते स्वीकारा. म्हणजे आता काय सगळं स्वीकारायचं आहे, आता काय मान नाही ना अपमान नाही, आता काय वाटेल ते चालेल असं नाही आहे. हे जीवन दिलेलं आहे आपल्याला परमेश्वराने, ह्याची किंमत राहिलीच पाहिजे. कोणी याचा मान राखा नका राखू असं नाही चालणार ना. मला हे सांभाळायला दिलं आहे, हा देह आहे, मन, त्याचा मान तो राखलाच गेला पाहिजे. म्हणजे सगळं कसं बॅलन्स ठेवं, अशा रीतीने आपली गुणवत्ता वाढवायला पाहिजे. त्याच्यानंतर विवेक आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. आणि माया ही अनित्य आहे, मायेचा दास मी कधी होणार नाही. सगळ्या आपल्या ज्या कल्पना आहेत या विश्वाबद्दलच्या, त्या आपल्या मनातनं निघून जायला पाहिजेत. कल्पना करून ठेवलेल्या आहेत आपण, त्या आपल्या मनातून निघून गेल्या पाहिजेत. आता हळूहळू म्हणजे काय आहे माहिती का, अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक आहे. त्याचं कारण आहे, हळूहळू शंकराचार्यांना आपण आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी याची खूप निकड वाटते, गरज वाटते. त्याच्यामुळे ते कधी काही आपल्याला घृणा येईल अशी उदाहरणं सांगतील तर आपल्याला ती घृणा येते का, आली तरी त्याचा उपयोग आहे, नाही आली तरी त्याचा उपयोग आहे. ती कशी ते आपण आता डिटेल उद्या बघणार आहोत. श्लोक वाचते, ब्रह्मादि स्थावरांतेषु वैराग्यम विषयेष्वनु यथैव काकविष्टायां वैराग्यम तद्धि निर्मलम्. संपूर्ण ही जी माया आहे
ही माया आहे, यात काहीच उपयोग नाही, काही अर्थ नाही आहे या मायेत, अशी लेक्चर झोडणारे खूप जण असतात आणि पुन्हा ते मायेने लबडून जातात. दुसरी गोष्ट, निगेटिव्ह पण नाही आहे, निगेटिव्ह पण नाही आहे या बाबतीत, की आता काय माया आहे सगळी, यात खरं काहीच नाही आहे, मग फसवा दुसऱ्यांना किंवा दुसऱ्यांनी फसवलं चालतंय असं पण नाही आहे, बॅलन्स आहे सगळ्याचा. पण इतकं सगळं असताना सुद्धा जेव्हा खरोखरी म्हणजे सगळी कर्तव्य पार पाडतोय कुशलतेनी, परमेश्वराशी समर्पित आहे, हे सगळं आहे, हे सगळं असताना सुद्धा मायेमध्ये तथ्य किती आहे हे चांगल्या रीतीने जाणतोय, यशस्वीपणे जाणतोय. म्हणजे काय आहे माहिती का, मुलांचं सगळं, आता छोटी मुलं असतात ना, लहान मुलं, हे बघा मॉन्टेसरी पहिली दुसरी, ही त्यांची जी रिपोर्ट कार्ड आहेत ती कोणी जपून पण ठेवत नाही, ती कोणी विचारतही नाही. इंटरव्ह्यूला गेल्यावर अरे तुला पहिलीत किती मार्क होते दाखव बरं रिपोर्ट कार्ड, नाही विचारत. पण इतकं आई वडील त्यांना मार्क मिळावे, आपला मुलगा चांगला दिसावा, हे व्हावं ते व्हावं, इतकी काळजी घेतात. त्यांचे प्रोजेक्ट्स आई वडील स्वतः करतात, त्यांना खूप मार्क मिळवून देतात आणि आमचा गुंडू हुशार आहे असं म्हणतात वगैरे. आणि सगळं माहिती आहे बरं का, की काही नाही, काही बाबतीत त्याला काही येत नाही, कधी त्याला मार्क अगदी 10 पैकी 2 मिळतात तरी ते हसतात. म्हणजे काय आहे माहिती का, हे सगळं कसं पाहिजे, त्याला मार्क खूप चांगले पाहिजे, तो डेव्हलपही झाला पाहिजे, त्या कॉन्फिडन्सही आला पाहिजे. पण त्याला मार्क कमी पण मिळाले तरी ते हसतात, कारण तो अजून लहान आहे, सिरियस काहीच नाही. त्याप्रमाणे आपण या दुनियेत सगळं जबाबदारीने करायचं आहे, सगळं गांभीर्याने करायचं आहे, सगळं बरोबर आहे, सगळं कुशलतेने करायचं आहे, सगळं परमेश्वराची सेवा म्हणून करायचं आहे, सगळं शेवटी परमेश्वराला समर्पित करायचं आहे. आणि तरीसुद्धा कशाचंही क्रेडिट आपण घेऊ शकत नाही. त्याचं कारण एक आहे, सगळं तोच करतो वगैरे हे ढोबळ उत्तर नाही आहे. त्याचं कारण एक आहे, हे सगळं अनर्थ आहे, अनर्थ, त्याला अर्थ नाही आहे काही. फक्त ते काय आहे, मला करावं लागणार आहे, या देहामध्ये आल्यामुळे मला करावं लागणार आहे आणि ते मी करणार आहे. पण त्यात विशेष काही नाही, कर्तव्य सगळी करायची, पण मायेबद्दल म्हणजे जे काही नियम आहेत अतिशय झटायचं यश मिळवण्यासाठी, पण 4% यश कमी मिळालं म्हणून त्याचं वाईटही वाटत नाही आहे, आणि खूप यश मिळालं म्हणून त्याचं खूप काही वाटत नाही. अशा पद्धतीने या मायेमध्ये काही अर्थ नाही, अशा रीतीने. आणि तसं जर म्हणायला गेलं तर अजून काय आपली म्हणजे माझी स्वतःची सुद्धा एवढी लेवल आली नाही की मायेचा तिरस्कार वाटायला पाहिजे. मायेचा तिरस्कार वाटणं म्हणजे काही संसार सोडून देणं आणि संन्यास घेणं हे नाहीच आहे. अगदी खरं म्हणजे आपण भगवद्गीतेला खूप साधं समजतो, पण त्याच्यात इतकी डेफिनेशन्स आली आहेत, खूप डेफिनेशन्स आली आहेत त्याच्यात, सगळीच मायेबद्दल, संन्यासाबद्दल, संस्कारांबद्दल सगळी डेफिनेशन आलेली आहेत त्याच्यातच. गीता हे सर्वस्व आहे, त्याच्यातच आपल्याला सांगितलेलं आहे की मायेचा तिरस्कार वाटला पाहिजे. ह्याचा अर्थ काय, अर्जुनाला लढणं हे कर्तव्य होतं, पण त्याला लढणं या मायेचा त्याला तिरस्कार वाटला होता.
ते होता कामा नाही. न लढणं हा योग्य नाही ते कर्तव्य पार पाडण्यासाठी. म्हणजे बॅलन्स असला पाहिजे. हे आपलं परमतत्व काय आहे हे समजावून घेणं एकीकडे आहे आणि संसारातली कर्म ही कर्तव्याच्या दृष्टीने करणं हे दुसरीकडे आहे. त्या दोन्हीचा बॅलन्स आपल्याला साधला पाहिजे. हे पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात जरासं वेगळं उदाहरण दिलं आहे. पण आता आपण या मार्गावरून हटणार नाही आहोत, कारण आता आपल्याला ते प्राप्त करायचंच आहे. आणि म्हणून आपलं हित साधण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची उदाहरणं देऊ देत. ते उदाहरण काय आहे आणि त्यातनं आम्ही काय घ्यायचं आहे हे आपल्याला आता समजावून घ्यायचं आहे. अतिशय प्रभावी असं हे पुस्तक त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. शंकराचार्यांची प्रत्येक जी पुस्तकं आहेत ती वेगवेगळ्या दिशेनी जणू आपल्यावर बाण रोखून ते उभे आहेत. आणि तो अगदी नेम धरून त्या आत्मस्वरूप त्या बाणाच्या दिशेने जणू काही आपल्या अंतरंगात घुसवण्याचा प्रयत्न करतायत. याचा विषय अतिशय वेगळ्या अंगाने जाणार आहे. हस्तामलकाचा विचार अतिशय वेगळ्या अंगाने जाणार होता. कितीतरी सदाचार बघितलं, त्याच्यात वेगळ्या विषयांची क्लॅरिटी होती. आपण दृग्दृश्य विवेकसुद्धा पाहिलं आहे, ते सुद्धा इतकं सुंदर होतं. अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडलेलं होतं. त्याच्यामुळे सगळी पुस्तकं जर आठवली ना तर उपनिषद पातळीची पुस्तकं आहेत. आज आपण इथे थांबूया. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि